नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर स्वतःचा सुगरणपणा वाढवण्यासाठी प्रत्येक सुगरणीला कामी येतील अशा रुचकर व स्वादिष्ट स्वयंपाकासाठी खास किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. चटपटीत, चमचमीत व झणझणीत अशी तोंडाची व जिभेची चव वाढवणारी आपण कांदा भजी तर नेहमीच बनवत असतो. तर कांदा भजी बनवताना त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, लसूण, अद्रक व जिरे मिक्सरला बारीक करून घाला. यामुळे कांदा भजी अधिक टेस्टी लागतात. तर कांदा भजी बनवताना ते अधिक टेस्टी लागण्यासाठी ही टीप ट्राय करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 2. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. तर अशा वेळी जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस ताज्या कशा ठेवायच्या हा प्रश्न पडला असेल तर पालेभाज्या ताज्या राहण्यासाठी ओल्या व नरम कपड्यामध्ये गुंडाळून ठेवाव्यात. गृहिणींसाठी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर 3. जर घरात भरपूर प्रमाणात सलाद उरले असेल किंवा शिल्लक राहिले असेल तर याचं काय करू हा जर प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल तर अशा वेळी ही खास किचन ट्रिक्स. तर सलादमध्ये आवडीनुसार मसाले घालून सलादचे मस्तपैकी पराठे बनवा. तर हे पराठे अतिशय पौष्टिक देखील असतात व आपले सलाद देखील यामुळे वाया जात नाही. तर तुमचे पण सलाद उरले असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर 4. चहा गाळून घेतल्यानंतर जो चोथा उरला असेल तर त्यामध्ये थोडेसे डिटर्जंट पावडर व गरम पाणी घालून चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने 5 ते 10 मिनिटे ठेवा आणि नंतर ब्रशने घासून घ्या. मग बघा चांदीच्या वस्तू अगदी नव्यासारख्या छान अशा चमकतील. तर चांदीच्या वस्तू चमकण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर 5. पुरणपोळीची कणिक मळताना पाण्याऐवजी शक्यतो दुधात मळावी आणि त्या दुधात थोडेसे केसर पण घालावे. केसरमुळे पोळीला छान रंग येतो आणि पुरणपोळीचा स्वाद देखील वाढतो. तर पुरणपोळीसाठी कणिक मळताना तुम्ही ही टीप फॉलो करा. टीप नंबर 6. मोड आलेले कडधान्य जास्त दिवस ताजी ठेवायचे असतील तर त्यात लिंबाचा रस मिसळून ते फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे ते बरेच दिवस ताजे राहतील. टीप नंबर 7. वाटाणा, मटकी, चवळी याची आमटी जर शिल्लक राहिली असेल किंवा उरली असेल तर त्यामध्ये थोडासा कच्चा कांदा, कोथिंबीर व फरसाण घालून पावाबरोबर खावे. यामुळे भाजी देखील वाया जात नाही व याची टेस्ट देखील छान येते. तर तुमच्याकडे पण तुमची आमटी शिल्लक राहिली असेल तर ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 8. सकाळी रिकाम्या पोटी तोंड न धुता लिंबाच्या रसाचे काही थेंब तोंडात टाकल्याने रक्तदाब सामान्य होतो. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर 9. भोपळ्याची भाजी बनवताना साल काढून भाजी बनवू नका. सालीमध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात. तसेच साल काढून भाजी बनवल्यामुळे भाजी जास्त शिजून भाजीचा गचका होतो. तर भोपळ्याची भाजी बनवताना ही टीप फॉलो करा. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 10. किचन ओट्यावर तेलाचे डाग पडले असतील तर लिंबू व व्हिनेगर एकत्र करून ओटा व ओट्याच्या वरचा स्टाईल साफ केल्यास डाग पटकन निघतात. साधी सोपी पण अतिशय कामी येईल अशी खास टीप नंबर 11. चटपटीत वांग्याचं भरीत आपण बनवत असतो. तर ते बनवताना भरीतासाठी वांग्याची साल पटकन काढताना थंड पाण्यात हात बुडवून त्यानंतर साल काढा. यामुळे साल सहज निघते. अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर 12. भाज्या स्वस्त असतील तेव्हा किंवा त्याच वेळीच त्या आणून धुवून कापून सुकवून ठेवाव्यात. टॅमॅटोची प्युरी किंवा सॉस घरीच बनवून ठेवावा. आयत्यावेळी कामी येतो. टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 13. कोणतेही नॉनव्हेजचे पदार्थ बनवताना हाताला वास येत असेल तर थोडेसे बाजरीचे पीठ हाताला लावून चोळून हात धुवा. यामुळे
वास लगेच निघून जाईल. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास उपयुक्त व भन्नाट किचन टिप नंबर 14. खारे शेंगदाणे बनवताना पसरट कढईमध्ये स्वच्छ वाळू घेऊन वाळूमध्ये शेंगदाणे भाजावे. यामुळे शेंगदाणे खरपूस होतात आणि सगळीकडून सारखे छान असे भाजले पण जातात. तर खारे शेंगदाणे घरी बनवताना ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 15. जर आपल्या घरात आणलेले दूध जर कधी नासले तर ते फेकून न देता त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून पनीर बनवावे. अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर 16. इडली व डोशाचे पीठ आंबवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीच ठेवू नये. ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. म्हणून नेहमी स्टीलची किंवा काचेच्या भांड्याचा वापर पीठ आंबवण्यासाठी करावा. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 17. काचेचे ग्लास एकमेकात अडकल्यास 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास ग्लास अलगद निघून येतील. तर तुमचे पण ग्लास काचेचे अडकले असतील तर ही टीप ट्राय करा. टीप नंबर 18. कच्च्या केळीची भाजी बनवताना त्यात थोडासा हिंग टाकल्यास अल्सरचा त्रास होत नाही. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टीप नंबर 19. डोळ्याखाली काळी वर्तुळे झाल्यास रोज रात्री कोरपडीचा गर चेहऱ्यावर लावून तसेच डोळ्याखाली लावून झोपा. यामुळे चेहरा उजळेल तसेच काळी वर्तुळे निघून जातील. तर तुमच्या पण चेहऱ्यावर डोळ्याखाली जर काळे वर्तुळे झाले असतील तर ही टीप ट्राय करा. अतिशय खास टीप नंबर 20. द्राक्ष खरेदी करताना हिरव्या रंगाची घेण्याऐवजी हलक्याशा पिवळसर रंगाचा द्राक्षाचा घड घ्यावा. ही द्राक्ष फ्रेश असतात व खायला देखील आंबट लागत नाहीत. तर द्राक्षे खरेदी करताना ही टीप फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 21. आंघोळीसाठी जास्त गरम पाणी घेऊ नका. यामुळे अंग काळे पडते. टीप नंबर 22. तुम्हाला जर मानसिक श्रम जास्त असेल तर दुपारी अर्धा तास आराम करावा. यामुळे पुन्हा काम करायला शरीरात ऊर्जा येते. अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप नंबर 23. केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाय लावल्यामुळे डोळ्यावर त्वचेवर विपरीत परिणाम होतात. यामुळे हर्बल मेहंदी डाय करण्यासाठी वापरावा. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व खास टीप नंबर 24. रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे कमी प्रकाशाचे बल्ब वापरा. रंगीत बल्ब तुमची दृष्टी कमी करू शकतात. अत्यंत उपयोगी येईल अशी खास टीप नंबर 25. तांदळाच्या पिठात नारळाचे दूध, मध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे चेहरा छान फ्रेश होईल. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.